जुन्नर व आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या कारखान्याच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या आज दिनांक 14 रोजी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 66 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे। एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। येत्या सोमवार दिनांक 17 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 4 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे। निवडणूक बिनविरोध झाली नाही तर 15 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक होणार असून 16 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार सुनील शेवाळे यांनी सांगितले। दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व 21 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून विद्यमान उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक संतोष नाना खैरे, देवेंद्र खिलारी, विवेक काकडे, यशराज काळे, धनंजय डुंबरे, नीलम तांबे, नामदेव थोरात, प्रकाश सरोगदे, शंकर साळवे आदी विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांचेही 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे। शेतकरी परिवर्तन पॅनलच्या वतीने शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी अंबादास हांडे, संभाजी पोखरकर, प्रमोद खांडगे व इतर उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। दरम्यान अर्ज माघारीनंतरच निवडणुकीची रणधुमाळी होणार की निवडणूक बिनविरोध होणार हे समजणार असून सध्या तरी निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत। मात्र विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात असून तसे जर झाले तर पुन्हा एकदा शेरकर यांचेच कारखान्यावर वर्चस्व अबाधित राहणार असल्याचे बोलले जात आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजचा जो काही शेवटचा आपला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिवस होता, आजपर्यंत एकूण आपल्याकडे 68 नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी दाखल केलेले आहे। मी आपल्या माहितीसाठी गटनिहाय याची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये देतो। पहिला जो आपला मतदारसंघ आहे ऊस उत्पादक सभासदांचा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये पहिला जो आपला गट आहे जुन्नर गट, तर जुन्नर गटातून आपल्याला एकूण 5 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले। शिरोळी बुद्रुक, तर याच्यामध्ये एकूण 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। उत्पादक सभासदांचा आपला तिसरा गट ओतूर, या ओतूरमध्ये एकूण 6 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन पत्र त्यांच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले आहेत। पुढील आपला गट पिंपळवंडी, या गटातून तुलनात्मक जास्त नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। या गटामध्ये एकूण 17 उमेदवारांनी ऊस उत्पादक सभासदांचा शेवटचा गट घोडेगाव गट नंबर 5, तर याच्यामध्ये 6 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। याप्रमाणे जो काही आपला पहिला मतदारसंघ आहे उत्पादक सभासदांचा, तर याच्यामध्ये 5 गटांसाठी एकूण 44 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। पुढे जे राखीव आपले मतदारसंघ आहे, तर मतदारसंघ क्रमांक 2 अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असणारे या मतदारसंघामध्ये एकूण 4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। राखीव 3 क्रमांकाचा आपला हा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये एकूण 5 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय प्रतिनिधींसाठीचा जो काही आपला 4 नंबरचा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये देखील एकूण 12 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन पत्र शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले आहे। कारखान्याच्या निवडणुकीसाठीचा आपला शेवटचा मतदारसंघ आहे मतदारसंघ क्रमांक 5, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असणारे या मतदारसंघातून एकूण 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। या सर्व एकूण नामनिर्देशन पत्रांची जर आपण बेरीज केली तर एकूण या 5ही मतदारसंघातील 21 एकूण जागांसाठी 66 उमेदवारांनी आपले 68 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रावर जे काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, तर याच्यामध्ये ह्या एकूण दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननीची प्रक्रिया सर्वांच्या समक्ष सुरू करण्यात येईल। अर्ज त्यांनी दाखल केलेलं आहे की ते सूचक आणि अनुमोदकांचा काहीतरी आक्षेप आहे माझा, आणि माझा अर्ज मला परत मिळावा अशा पद्धतीने त्यांनी विनंती केलेली। परंतु आता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त नामनिर्देशन पत्र दाखल करून घ्यावी लागतात, त्याचा निर्णय हा नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला घ्यावा लागेल। जवळ 25 ते 30 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास सर्वच गटांमधून उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। जवळपास म्हणजे काही शंका आहे, काही जागा रिक्त आहे का? नाही, रिक्त अशा जागा नाहीच आहे। आणि विशेष बाब म्हणजे आंबेगाव गटामध्ये म्हणजे घोडेगाव गटामध्ये ह्यावेळेस 3ही उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत, ही विशेष बाब आहे।